शॉर्ट्स थ्रू तुम्हाला चॅनल मॉनिटाइज करण्यासाठी यूट्यूबकडून 3 महिने दिले जातात 10 मिलियन व्ह्यूज कंप्लीट करण्यासाठी। पण तुम्ही जर योग्य टाइम, योग्य पद्धत आणि योग्य लिमिट जर फॉलो केलं तर तुमचा 1 महिन्यात तुमचे शॉर्ट्स काय करतो, यूट्यूब हा व्हायरल करतो। लॉंग व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी यूट्यूबला कमीत कमी 45 दिवस लागतात। तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की यूट्यूब थ्रू तुम्ही तुमचे शॉर्ट्स कसे व्हायरल करू शकतात। तर त्यासाठी तुम्हाला योग्य टाइम, योग्य पद्धत आणि योग्य लिमिट मी कसं फॉलो करायचं ते ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की त्यामुळे तुमचा यूट्यूब अल्गोरिदम काय करणार आहे, तुमचे शॉर्ट्स हे अवघ्या 1 महिन्यामध्ये काय करणार आहे, व्हायरल करणार आहेत। लॉंग व्हिडिओला व्हायरल करणं अवघड आहे, पण शॉर्ट्स व्हिडिओला व्हायरल करणं खूप सोपं आहे। कसं सोपं आहे तर मी तुम्हाला ज्या स्टेप्स सांगत आहे त्या स्टेप्स फॉलो करायच्या आहे। अवघ्या 1 महिन्यात तुम्ही खाली मला कमेंट कराल की मॅडम आमचा चॅनल मॉनिटाइज झालेला आहे किंवा आमचे शॉर्ट्स काय झालेले आहे, व्हायरल झालेले आहे। आता मी मागे शॉर्ट्स रिलेटेड जे व्हिडिओ टाकले होते त्यांच्या त्या व्हिडिओजला तुमच्याकडून खूप चांगला प्रतिसाद आला आणि तुम्ही भरपूर जणांनी मला कमेंट केला की मॅडम फक्त ह्या एका व्हिडिओमुळे आम्हाला खूप मदत मिळाली, आमचे चॅनल काय झालेले आहे, मॉनिटाइज झालेले आहेत। भरपूर जण व्हिडिओ बघतात, त्यांना आवडतं पण व्हिडिओला काय करत नाही, लाईक करत नाही। तर तुम्ही लाईक करायचं आहे व्हिडिओला, कारण तुमच्या एका लाईकने आम्हाला काय मिळतं, खूप सारं मोटिवेशन मिळत असतं। आणि व्हिडिओला हाईप करायला पण काय करू नका, विसरू नका। आता शॉर्ट्स क्रिएट करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त काय लागतो, 1 तास लागतो। पण जरी ते जे नवीन यूट्यूबर आहे ते नवीन यूट्यूबर काय करतात, सुरुवातीला महिनाभरात 1 ते 2 काय करतात, शॉर्ट्स टाकतात। मग त्यांचे शॉर्ट्स कुठेतरी व्हायरल होत नाही, मग ते काय करतात, डेली 1 शॉर्ट्स टाकायला लागतात। डेली 1 शॉर्ट्स टाकून पण काय होत नाही, त्यांचे शॉर्ट्स यूट्यूब व्हायरल करत नाही। मग ते 2 शॉर्ट्स टाकायला लागतात, तरी पण पुढे यूट्यूब काय करत नाही, त्यांचे शॉर्ट्स व्हायरल करत नाही। मग ते काय करतात, त्यांचं लिमिट वाढवत चालतात। पण कितीही लिमिट वाढवलं तरी काय करत नाही, यूट्यूब त्यांचे शॉर्ट्स व्हायरल करत नाही। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्हाला चॅनल सुरुवात केल्यापासूनच तुम्हाला किती व्हिडिओ टाकायचे आहे, कोणत्या टाइमला टाकायचे आहे। आता 4 ते 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे का जुनी यूट्यूबर काय करायचे, 1च शॉर्ट्स टाकायचे, तरी यूट्यूब अल्गोरिदम काय करायचा, त्यांचा 1 शॉर्ट्स व्हायरल करायचा। पण आता जे नवीन यूट्यूबर आहे ते 1, 2, 3, 4 नाही तर जास्तीत जास्त शॉर्ट्स काय करतात, डेली अपलोड करत असतात। पण तरीही काय करत नाही, यूट्यूब अल्गोरिदम त्यांचे शॉर्ट्स आता कुठे व्हायरल करत नाही। आता तुम्हाला सुरुवातीपासूनच तुम्हाला फिक्स 3 शॉर्ट दिवसाला टाकायचे आहे। 3 पेक्षा कमी पण टाकायचे नाही, 3 पेक्षा जास्त पण टाकायचे नाही। का 3 पेक्षा जास्त टाकायचे नाहीये, कारण तुम्ही जे 3 शॉर्ट्स अपलोड करता तर तुम्हाला माहित असेल की यूट्यूब दिवसभरात फक्त जास्तीत जास्त 3 व्हिडिओजला काय करत असतो, प्रमोट करत असतो। म्हणजे लोकांपर्यंत काय करत असतो, तुमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पाठवत असतो। आणि अशाच यूट्यूब चॅनलला काय करत असतो, यूट्यूब प्रमोट करत असतो जे लोक, जे यूट्यूबर काय करत असतात, डेली व्हिडिओ काय करत असतात, यूट्यूबवरती अपलोड करत असतात। आता सपोज बघा, यूट्यूबवरती 3 क्रिएटर आहे, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड। आता पहिला क्रिएटर काय करतो, फक्त यूट्यूबवरती 1 तास काम करतो। दुसरा यूट्यूबर आहे तो यूट्यूबवरती 2 तास काम करतो। तिसरा यूट्यूबर आहे तो यूट्यूबवरती 3 तास काम करतो। पण यूट्यूबला सगळ्यात जास्त फायदा कोणाकडून आहे, जो 3 तास काम करणार आहे। 3 तास म्हणजे आणि नंतर कोणाकडून आहे, 2 तास काम करणाऱ्याकडून, आणि त्याच्यानंतर कोणाकडे आहे, 1 काम करणाऱ्याकडून। कारण हा काय करणार आहे, जर सपोज हा 1 व्हिडिओ अपलोड करत असेल, हा 2 करत असेल आणि हा 3 करत असेल, तर सगळ्यात जास्त ऍड किंवा ऍड करून रिव्ह्यू ह्या तिसऱ्या जो क्रिएटर आहे या तिसऱ्या क्रिएटरकडून काय मिळणार आहे, यूट्यूबला सगळ्यात जास्त रिव्ह्यू मिळणार आहे। कारण यूट्यूबच्या ज्या ऍड्स आहेत त्या ऍड कोणाकडून, ह्या क्रिएटरकडून काय होणार आहे, जास्तीत जास्त काय केलं जाणार आहे, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहे। तर तसंच तुमचं पण आहे, तुम्ही जे जास्त शॉर्ट्स बनवले किंवा तुम्ही जास्तीत जास्त काम केलं तर तुम्हाला पण काय मिळणार आहे, जास्त रेव्हेन्यू मिळणार आहे किंवा जास्त प्रॉफिट मिळणार आहे किंवा तुमचे शॉर्ट्स जास्तीत जास्त व्हायरल होणार आहे। आणि यूट्यूबला पण काय आहे, तुमच्याकडून फायदा होणार आहे। त्यामुळे यूट्यूब काय करत असतो, जो 3 नंबरचा आहे त्याला काय करत असतो, लवकरात लवकर लोकांपर्यंत काय करत असतो, प्रमोट करत असतो किंवा त्याच्या चॅनलला काय करत असतो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हायरल करण्याचं काम करत असतो। आता तुम्हाला हे तर कळालं असेल का तुम्हाला डेली 3 व्हिडिओज का अपलोड करायचे आहेत। आता तुम्ही जे 3 व्हिडिओ अपलोड करणार आहे त्या कोणत्या टाइमला अपलोड करायचे ते मी तुम्हाला काय करणार आहे, सांगणार आहे। तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, सकाळ, संध्याकाळ, दुपार अशा 3 टाइमला काय करायचे आहे, तुमचे 3 शॉर्ट्स काय करायचे आहे, अपलोड करायचे आहे। पहिल्या व्हिडिओचा तुमचा टाइम असेल सकाळी 6 ते 7। आता सकाळी 6 ते 7 मध्ये जर जनरली बघितलं म्हणजे ऑफिसला जाणारे लोक असतील किंवा हाऊसवाईफ असतील किंवा स्कूलला जाणारी मुलं असतील तर ते सगळे काय असतात, हे 6 ते 7 मध्ये उठलेले असतात। आणि सकाळ सकाळी उठल्या
उठल्यानंतर ते काय करतात, त्यांचा मोबाईल घेऊन त्यांच्या मोबाईलवरती काय करत असतात, त्यांना काय म्हणजे त्यांच्याकडे टाईम कमी असतो, मग ते काय करत असतात लॉंग व्हिडिओ बघण्यापेक्षा शॉर्ट्स काय करणं बघणं प्रेफर करतात. मग शॉर्ट्स स्क्रोल करता करता काय होतं आहे, आपले शॉर्ट्स ते काय जास्तीत जास्त ह्या टायमाला काय केले जातात, बघितले जातात. त्यामुळे तुम्हाला सकाळी 7 ते 7च्या वेळेत काय करायचं आहे, तुमचा पहिला शॉर्ट्स अपलोड करायचा आहे. कारण मॅक्झिमम लोक ह्या टाईममध्ये काय असतात, सकाळी म्हणजे त्यांना मोबाईल बघण्याची सवय असते. त्यानंतर तुम्ही जो सेकंड शॉर्ट्स अपलोड करणार आहात, तो सेकंड शॉर्ट्स तुम्हाला काय करायचा आहे, 12 ते 12:30मध्ये अपलोड करायचा आहे. आता का 12 ते 12:30मध्ये करायचा आहे बघा, तर तुम्ही आता सपोज तुमचा लंच टाईम असं म्हणजे जेव्हा ऑफिसला जाणारे मुलं असतील किंवा कॉलेजला जाणारे मुलं असतील, मोस्ट ऑफ लोकांचा किंवा हाऊसवाईफ असतात त्या काय असतात मोस्टली 12-12:30 नंतर काय होत आहे, फ्री होत आहे. किंवा लंच म्हणजे जो लंच टाईम असतो तो लंच टाईम काय असतो, मोस्ट ऑफ लोकांचा 1 नंतर असतो. मग ज्या वेळेस तुम्ही 12 ते 12:30मध्ये व्हिडिओ अपलोड कराल तर यूट्यूबला नोटिफिकेशन पाठवायला थोडाफार टाईम लागतो मध्ये. तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, 12-12:30मध्ये करायचा म्हणजे अपलोड करायचा आहे, की त्यामुळं काय होणार आहे, जे लंचमध्ये फ्री होणारे लोक आहेत ते काय करणार आहे, तुमचा व्हिडिओ काय बघणार आहे. आता इथे लॉंग व्हिडिओला प्रेफर केलं जात नाही का, तर लंच टाईम मॅक्झिमम तुमचा अर्ध्या तासाचा किंवा काय असतो 1 तासाचा असतो. मग त्यामध्ये जर 7-8 मिनिटाचा लॉंग व्हिडिओ बघत बसले तर लोक काय करतात, शॉर्ट्स व्हिडिओला प्रेफर करतात. कारण शॉर्ट्स व्हिडिओ काय असतो, अगदी 15 सेकंदाचा 20 सेकंदाचा असतो, म्हणजे कमी टाईममधून काय होतं, जास्त माहिती मिळते. त्यामुळे लोक काय करतात, शॉर्ट्स बघणं प्रेफर करतात ह्या टाईममध्ये. त्यानंतर जर तुम्हाला लास्ट म्हणजे जो शॉर्ट आहे तो अपलोड करायचा आहे तुमच्या 5 ते 6 ह्या टायमामध्ये. आता मॅक्झिमम जे मोठे यूट्यूबर आहे किंवा जे नवीन यूट्यूबर आहे ते सगळे काय करतात, 5 ते 6 ह्या टाईममध्ये काय करतात, त्यांचे शॉर्ट्स अपलोड करतात. आता 5 ते 6मध्ये तुम्हाला माहीत आहे हा टायमिंग म्हणजे सगळ्यात जास्त बेस्ट जर अपलोडिंग टाईम असेल तर हा 5 ते 6 आहे. आता का 5 ते 6 आहे, कारण तुम्हाला माहीत असेल ज्या हाऊसवाईफ असतील किंवा जे जॉब करणारे लेडीज असतील किंवा जॉब करणारे माणसं असतील किंवा स्कूलमधून येणारे असतील ते सगळे 6 वाजता काय येतात, आपल्या घरात पोचून जातात दिवसभरात. तर त्यामुळे काय होतं, ते आल्यानंतर प्रत्येकाला काय असतं, फ्रेश होऊन मोबाईल बघण्याची सवय असते किंवा त्यानंतरचा जो पिरियड आहे तो एक रिलॅक्सेशन पिरियड असतो. मग त्या टाईममध्ये लोक जास्तीत जास्त काय करतात, मोबाईल बघतात, व्हिडिओज बघतात. तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, 5 ते 6 ह्या वेळेत काय करायचं आहे, तुमचा शॉर्ट्स जास्तीत जास्त म्हणजे ह्या टायमिंगला जास्तीत जास्त प्रेफर करा. तुम्हाला एखाद्या दिवशी टाईम नाही भेटला तरी चालेल, म्हणजे नाही भेटला तर तुम्ही ह्या टायमिंगला एक तरी शॉर्ट्स काय करा, अपलोड करा. रेग्युलर टाईममुळे काय होणार आहे, तुम्हाला फायदा कसा होणार आहे ते बघा. आता काय होणार आहे, ह्या गोष्टीमुळे यूट्यूब तुमचे जे शॉर्ट्स आहे ते शॉर्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय करेल, बूस्ट करेल. आता कसं करेल बघा, जर सपोज तुम्ही म्हणजे सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3 शॉर्ट्स टाकले. आता सकाळी जर एखाद्याने तुमचा शॉर्ट्स बघितला तर काय होणार आहे, ॲटोमॅटिकली त्याला दुपारचा तुमचा शॉर्ट्स, संध्याकाळचा जो शॉर्ट्स आहे त्याचे नोटिफिकेशन पाठवले जाणार आहे. आणि जर त्याने तुमचे हे म्हणजे जे शॉर्ट्स पुढचे शॉर्ट्स नोटिफिकेशन पाठवले आहे ते जर बघितले तर काय होणार आहे, ॲटोमॅटिक काय होणार आहे, ऑडिओ रिटेन्शन वाढणार आहे. तर आता सपोज तुमचा सेकंड शॉर्ट्स आहे तुम्ही अपलोड केला, एखादा नवीन सबस्क्रायबर म्हणजे नवीन ऑडियन्स आहे, तो नवीन ऑडियन्स तुमचा सेकंड शॉर्ट बघत आहे, त्याने बघितला, भलेही त्याने तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल किंवा नसेल, तर काय होणार आहे, त्याला तुमच्या पहिल्या पण शॉर्टचे आणि तिसऱ्या पण शॉर्टचे काय जाणार आहे, नोटिफिकेशन जाणार आहेत. कारण यूट्यूब दिवसभरात 3 काय करतो असं, कमीत कमी 3 व्हिडिओला किंवा 3 शॉर्ट्सला काय करत असतो, लोकांपर्यंत प्रमोट करत असतो. तर त्यामुळे काय होणार आहे, आणि जो थर्ड टाईमला जो बघणार आहे, थर्ड शॉर्ट जो बघणार आहे त्याला काय होणार आहे, तुमचा पहिला शॉर्टचे आणि दुसऱ्या शॉर्टचे काय होणार आहे, नोटिफिकेशन पाठवले जाणार आहे. मग त्याला जर तुमचा पहिला शॉर्ट्स आवडला तर तो काय होणार आहे, बाकीचे तुमचे 2 शॉर्ट्स काय बघणार आहे, नक्की आवर्जून बघणार आहे. यामुळे काय होणार आहे, तुमचं जे ऑडिओ रिटेन्शन आहे ते वाढणार आहे. यूट्यूब अल्गोरिदमला कळणार आहे की एकच ऑडियन्सकडून काय केलं जाते, जास्तीत जास्त शॉर्ट्स बघितले जात आहे. म्हणजे ह्या म्हणजे चॅनलचे जो कंटेंट आहे तो कंटेंटमध्ये दम आहे किंवा तो कंटेंट एकदम चांगला आहे. त्यामुळे काय करायला लागतो, यूट्यूब ऑटोमॅटिकली तुमचे जे शॉर्ट्स आहे ते शॉर्ट्स काय करायला लागतो, बूस्ट करायला लागतो, व्हायरल करायला लागतो. आता तुम्ही जे 3 शॉर्ट जे तुम्ही 30 दिवस काय करायचे, तुम्हाला लगातार अपलोड करायचे आहे. आता तुम्ही 3 शॉर्ट जर 30 दिवसात लगातार अपलोड केले तर तुम्हाला काय होणार आहे, तुम्हाला स्वतःला दिसणार आहे की यूट्यूबने काय केलेलं आहे, तुमचे शॉर्ट्स व्हायरल केलेले आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये कळवणार पण आहे की 1 महिन्यात काय झालेलं आहे, आमचे शॉर्ट्स हे व्हायरल झालेले आहे. जर सपोज काही यूट्यूबर आहे का ज्यांना खूप चांगला कंटेंट बनवता येत नाही किंवा अट्रॅक्टिव्ह कंटेंट बनवता येत नाही, तर कदाचित 30 दिवसात काय होणार नाही,
त्यांना त्यांचा एखादा शॉर्ट्स आहे तो व्हायरल जाणार नाही, तर त्यांना हे काय करायचं, हे काम कंटिन्यू पुढचे 30 दिवस परत वाढून घ्यायचं आहे. म्हणजे जर काहींचा 30 दिवसात व्हायरल झाला तर ठीक आहे, पण ज्यांचा जर 30 दिवसात व्हायरल झाला नाही तर त्यांना काय करायचं आहे, पुढचे अजून 30 दिवस म्हणजे जवळपास टोटल 60 दिवस त्यांना काय करायचं आहे, लगातार 3 व्हिडिओ काय करायचे आहे, अपलोड करायचे आहे. आता ज्यांचा चॅनल मोटिवेशन रिलेटेड, कुकिंग रिलेटेड किंवा अदर काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी अशा रिलेटेड असेल तर त्यांना काय करायचं आहे, त्यांचा जो इंट्रो आहे तो इंट्रो एकदम स्ट्रॉंग ठेवायचा आहे. आता इंट्रो म्हणजेच काय, तुम्ही जो शॉर्ट्स अपलोड करत आहात त्या शॉर्ट्सचे पहिली 5 सेकंद एकदम तगडे ठेवायचे आहे, एकदम स्ट्रॉंग ठेवायचे आहे. का ते 5 सेकंद तुमचा ऑडियन्स हा तुमचा काय करणार नाही, शॉर्ट्स हा स्किप करणार नाही. कारण तुम्हाला माहीत आहे का 5 सेकंद जर तुमचा शॉर्ट्स एका ऑडियन्सकडून बघितला गेला तर तो व्ह्यूज काय होतोय, तुमचा काउंट केला जात आहे. आणि त्यामुळे यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये काय फिक्स होतं आहे का, म्हणजे जर एखाद्याने तुमचा शॉर्ट्स स्किप केला नाही तर तुम्हाला माहीत असेल, तुम्ही YT स्टुडिओमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 2% दिसतात. एक स्किप अवे म्हणजे तुमचा जो शॉर्ट्स आहे तो लोकांनी न बघता काय केलेला आहे, स्किप केलेला आहे. आणि एक ऑप्शन असतो स्टे वॉच. तर तुम्हाला काय असतं स्टे वॉच म्हणजे काय, तुमचा व्हिडिओ हा लोकांनी थांबून बघितला, ह्या दोघांचे काय मिळतं, तुम्हाला YT स्टुडिओमध्ये पर्सेंटेज मिळतात. जर तुमचा स्टे वॉच म्हणजे लोकांनी जर तुमचा व्हिडिओ थोडा टाईम बघितला, 5 ते 10 सेकंद बघितला, तर स्टे वॉचचं पर्सेंटेज काय होतं, हे वाढत आहे. मग तुम्हाला स्टे वॉचचे पर्सेंटेज तुमच्या 70च्या वरती गेले आणि तुमचा स्किप हवे म्हणजे लोकांनी तुमचा व्हिडिओ स्किप केला, जर त्याचे पर्सेंटेज हे 10च्या खाली गेले तर कुठेतरी काय असतं, तुमचे चान्सेस हे जास्तीत जास्त असतात का यूट्यूब अल्गोरिदम तुमच्या शॉर्ट्सला व्हायरल करेल लवकरात लवकर. त्यानंतर तुम्ही जर जेव्हा शॉर्ट अपलोड करता किंवा व्हिडिओ अपलोड करता, व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला YT स्टुडिओमध्ये दिसतं का तुमचं ऑडिओ रिटेन्शन किती आहे किंवा तुमचा जो ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन आहे तो ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन किती आहे किंवा क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट किती आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय भेटत असतात, सुरुवातीला डॅशबोर्डमध्ये दिसत असतात. तर त्यामध्ये ऑडिओ रिटेन्शन सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. भलेही तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज जास्त नाही आले तरी चालेल, पण तुमचा शॉर्ट्स असेल किंवा तुमचा व्हिडिओ असेल त्या व्हिडिओला लोकांनी जास्तीत जास्त टाईम बघणं काय असतं, गरजेचं असतं, स्किप न करता. तर ज्यांचा ऑडिओ रिटेन्शन म्हणजे ज्याचा वॉच टाईम, ॲव्हरेज वॉच टाईम हा जास्तीत जास्त असतो त्या व्हिडिओला यूट्यूब काय करतो, 100% चान्सेस असतात की तुमचा तो शॉर्ट्स काय करतो, यूट्यूब हा व्हायरल करतो. तर अशाच तुम्हाला काय करायचं आहे, मी ज्या स्टेप्स सांगितलेल्या आहे म्हणजे कोणत्या टाईमला फॉलो करायचं, कोणता टाईम फॉलो करायचा आहे किंवा तुम्हाला डेली किती शॉर्ट्स अपलोड करायचे आहे किंवा किती महिने करायचे आहे किंवा तुम्हाला तुमचा इंट्रो कशा प्रकारे स्ट्रॉंग ठेवायचा आहे का तुमचा ऑडियन्स जो आहे तुमच्या शॉर्ट्सवरती टिकून राहिला पाहिजे. तर ह्या पद्धती तुम्हाला काय सांगायचं आहे, ह्या ज्या मेथड्स आहे ह्या स्टेप्स काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या शॉर्ट्सला अपलोड करताना किंवा शॉर्ट्स बनवताना काय करायचं आहे, फॉलो करायचं आहे. तर नक्कीच तुम्ही ह्या स्टेप्स फॉलो करा आणि मला 1 महिन्यातच कमेंट करा की आमचा चॅनल किंवा आमचे शॉर्ट्स काय झालेले आहे, व्हायरल झालेले आहे. तर अशाच यूट्यूब संबंधित मी काय करत असते, डेली माहिती घेऊन येत असते किंवा तुमच्या ज्या काही अडचणी असते त्या अडचणींचं समाधान मी काय करत असते, डेली व्हिडिओमध्ये करत असते. त्यामुळे जर तुम्हाला काही शंका असतील, अडचण असेल तर मला कमेंटमध्ये टाईप करा. त्यामुळे मला कळतं की तुम्हाला नक्की कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ काय करायचे आहे, गरजेचे आहे. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.